नमस्कार, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपण रेस्पिरेशन आणि ब्रीदिंग या टॉपिकला डिस्कस करत होतो. आपण कालच्या लेक्चर्सपर्यंत मित्रांनो पूर्ण जेवढी रेस्पिरेटरी सिस्टम्स आहेत आणि त्या रेस्पिरेटरी सिस्टम्समध्ये असलेले जेवढे काही ऑर्गन्स आहेत तर त्या सगळ्या ऑर्गन्सला आपण कालच्या बॅचपर्यंत डिस्कस केलं. Now today we are going to discuss about the mechanisms of respirations and the processes. आजपासून आपल्याला या टॉपिकच्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करायची. आपल्याला त्याच्या मेकॅनिझम्सला शिकायचं आहे की ॲक्च्युली आपल्या बॉडीमध्ये जो आपण ऑक्सिजन घेतो तो ऑक्सिजन त्या सेलपर्यंत कसा जातो आणि तिथं जाऊन त्या सेलमध्ये जाऊन तिथं तो कसा काय युटिलाइज केला जातो. तर सगळ्या प्रकारचा जो मेकॅनिझम्स जो आहे तो आपण शिकणार. तिथं मग CO2चं फॉर्मेशन होते आणि तो CO2 आपण रिलीज आउट करतो. हा सुद्धा एक मेकॅनिझम महत्त्वाचा आहे. तो सुद्धा आपण त्या लेक्चर्समध्ये आजपासून आपण ते सुरुवात करणार आहोत. पण सगळ्यात पहिले मित्रांनो सुरुवात करायच्या अगोदर एक छोटीशी आयडिया आपल्याला इथं पहिले बघायची आहे आणि नंतर आपण पाहू की आपल्याला कुठले मेकॅनिझम शिकायचे आहेत. सगळ्यात पहिले आपण थोडीशी या रेस्पिरेटरी सिस्टमच्या बद्दलची थोडीशी आयडिया पाहू. याच्यामध्ये आपण एवढे सारे ऑर्गन्स पाहिले. आता हे जे काही ऑर्गन्स आपण पाहिले, जसं आपण याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण कॉमनली नोज, नझल कॅव्हिटी, त्यानंतर आपण फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय. ब्रॉन्कायमध्ये आपण प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शरी ब्रॉन्काय, नंतर ब्रँकिओल्स. त्यानंतर आपण पाहिली अल्व्हिओलाई आणि अल्व्हिओलाईची जी डक्ट असते ते अल्व्हिओलर डक्ट. आणि एक महत्त्वाचं म्हणजे लंग्स. तर हे जे काही सगळे जे ऑर्गन्स आपण कॉमनली पाहिले, ॲक्च्युली सगळे ऑर्गन्स एकसारखंच काम करतात का? तर नाही. तर ऑन द बेसिस ऑफ फंक्शन ऑफ दॅट ऑर्गन, हे जे काही रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत तर या रेस्पिरेटरी ऑर्गन्सच्या फंक्शनवरती डिपेंड म्हणून आपण या रेस्पिरेटरी सिस्टमच्या ऑर्गनला दोन याच्यामध्ये डिवाइड करतो. म्हणजे काय सर? तर रेस्पिरेटरी सिस्टम जी आहे, रेस्पिरेटरी सिस्टम जी आहे तर हे दोन पार्ट कन्सिस्ट करते. याच्यामध्ये जेवढे काही ऑर्गन्स आहेत तर त्या ऑर्गन्सला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करू ऑन द बेसिस ऑफ फंक्शन, त्या फंक्शनच्या बेसिसवर. आता सगळ्यात पहिले लक्ष द्यायचे की जर सगळ्यात पहिले कुठले ऑर्गन्स किंवा कुठले पार्ट, तर त्यांना आपण कॉमनली म्हणू कंडक्टिंग रेस्पिरेटरी ऑर्गन किंवा कंडक्टिंग रेस्पिरेटरी पार्ट. आणि दुसरा जो काही पार्ट आहे रेस्पिरेटरी सिस्टमचा आपण पाहू तर त्याला आपण म्हणू एक्सचेंज रेस्पिरेटरी ऑर्गन किंवा एक्सचेंज रेस्पिरेटरी पार्ट. अशा दोन ऑर्गन मध्ये ही रेस्पिरेटरी सिस्टम आपण डिवाइड करतो. तिचे आपण ऑर्गन डिवाइड नाही करत आहे. तर आपल्याला कॉमनली माहिती आहे की बरेचसे ऑर्गन्स आपण पाहतो. ते 10 जे ऑर्गन्स आहेत तर त्याच ऑर्गन्सला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करतो ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. कंडक्टिंग रेस्पिरेटरी ऑर्गन्स आणि एक्सचेंजिंग करू आपण त्याला एक्सचेंज म्हणू किंवा एक्सचेंजिंग रेस्पिरेटरी ऑर्गन. बरोबर. आता सगळ्यात पहिले हा एक प्रश्न आहे की बा कंडक्टिंग रेस्पिरेटरी ऑर्गन म्हणजे काय आणि एक्सचेंज रेस्पिरेटरी ऑर्गन म्हणजे काय. तर कंडक्टिंग रेस्पिरेटरी ऑर्गन सगळ्यात पहिले आपण पाहू. कंडक्टिंग रेस्पिरेटरी ऑर्गन. कंडक्टिंग म्हणजे कॅरी करणारे,
कंडक्टचा अर्थ काय होतो? कॅरी करणारे, घेऊन जाणारे. मग काय घेऊन जातात? तर गॅसेस, कारण की रेस्पिरेटरी सिस्टम आहे आणि रेस्पिरेटरी सिस्टम कोणाला एक्सचेंज करते? ते गॅसला, ऑक्सिजनला आणि CO2 हे दोन गॅस आहेत, हे काय होतात? एक्सचेंज होतात. मग जे पार्ट गॅसेसला कॅरी करतात, द पार्ट ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम ऑर द ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम विच कॅरीज द रेस्पिरेटरी गॅसेस, की असे ऑर्गन्स किंवा असे पार्ट कंडक्टिंग रेस्पिरेटरी ऑर्गन. कंडक्टिंग म्हणजे कॅरी करणारे. कोणाला कॅरी करते रेस्पिरेटरी सिस्टम? तर रेस्पिरेटरी गॅसेसला कॅरी करते, ऑक्सिजन आणि CO2. या दोघांना आपण रेस्पिरेटरी गॅस म्हणतो. आणि या दोन्ही गॅसेसला कॅरी करणारे म्हणजे काय? तर एन्व्हायरमेंट मधली जी एअर आहे तर ती अल्व्हिओलाई मध्ये पोहोचवणारे आणि अल्व्हिओलाई मधली जे काही कार्बन डायऑक्साईड आहे तर तो बाहेर टाकणार. हे जेवढे काही ऑर्गन्स मग मधात येतात, दिस ऑल ऑफ द ऑर्गन्स are considered as the conducting respiratory organ. That is, the organs of respiratory system carries respiratory gases. जे रेस्पिरेटरी गॅसेसला कॅरी करते. तर ऑक्सिजन हा एक रेस्पिरेटरी गॅस आहे आणि कार्बन डायऑक्साईड हा सुद्धा एक रेस्पिरेटरी गॅस आहे. मग ते ऑक्सिजनला कोणापासून कुठपर्यंत कॅरी करतात? तर नोज पासून तर अल्व्हिओलाई, बरोबर आहे ना? म्हणजे नोज टू अल्व्हिओलाई. आणि CO2 कसा कॅरी होतो? अल्व्हिओलाई टू नोज पर्यंत, बरोबर? टू नोज. मग नोज टू अल्व्हिओलाई मध्ये येणारे जेवढे काही ऑर्गन्स असतील ते सगळेच्या सगळे ऑर्गन्स कुठले झाले रे बेटा? कंडक्टिंग रेस्पिरेटरी ऑर्गन्स. तर मग कुठले कुठले कंडक्टिंग रेस्पिरेटरी ऑर्गन्स असतील? तर सगळ्यात पहिले आपण पाहतो नोज, त्यानंतर असेल नझल कॅव्हिटी, त्यानंतर फॅरिंग्स. सपोज लॅरिंग्स मधून सुद्धा सो लॅरिंग्स, ट्रकिया, प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शरी ब्रॉन्काय आणि ब्रॉन्किओल्स. इथपर्यंत ब्रॉन्किओल्स पर्यंत हे जेवढे काही ऑर्गन्स आहेत ते त्या अल्व्हिओलाई पर्यंत पोहोचत आहे. अल्व्हिओलाई त्याला कॅरी करत आहे का? तर नाही. अल्व्हिओलाई मध्ये काय होत आहे? तो ऑक्सिजन जो आहे तर तो काय होईल रे? एक्सचेंज होईल. म्हणजे अल्व्हिओलाई हा कंडक्ट करणारा नाही तर एक्सचेंज करणारा पार्ट आहे. म्हणजे एक्सचेंज रेस्पिरेटरी ऑर्गन्स असतात, तेव्हा लक्षात ठेवायचं. मग सर याच्यामध्ये लंग्स नाही आहे? हा, लंग्स नाही आहे. का लंग्स नाही? कारण की लंग्सच्या आतमध्ये कोण कोण असते? तर प्रायमरी रेस्पिरेटरी, प्रायमरी ब्रॉन्काय, टर्शरी ब्रॉन्क, सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शरी ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युल्स आर प्रेझेंट इनसाइड द लंग्स. म्हणजे लंग्स सुद्धा याच्यामध्ये आला. म्हणजे जेवढे काही आपण इथं ऑर्गन्स पाहतो हे सगळे कसे ऑर्गन्स आहेत रे बेटा? कंडक्टिंग रेस्पिरेटरी ऑर्गन्स. म्हणजे ऑर्गन्स विच कॅरीज द गॅसेस, respiratory gases, oxygen and CO2. Oxygen from nose to alveoli and CO2 from alveoli to nose. These all the organs are consist as a conducting respiratory organ. मग कुठले कुठले आहेत? तर नोज आहे, कॅरी करतो, कंडक्ट करतो. नझल कॅव्हिटी मधून जातो. त्यानंतर आपण कॉमनली पाहतो फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया. ट्रकियामधून प्रायमरी ब्रॉन्काय, त्याच्यामधून सेकंडरी ब्रॉन्काय, त्याच्यामधून टर्शरी ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युल्स. इथपर्यंतचे जेवढे पार्ट्स आहेत, दिस ऑल आर द कंडक्टिंग पार्ट. मग हे कंडक्टिंग पार्ट काय फंक्शन करतात? तर लक्ष द्यायचं, कंडक्टिंग पार्टचं पहिलं फंक्शन की जे रेस्पिरेटरी गॅसेसला कॅरी करतात. आता मित्रांनो मला सांगा, हे कंडक्टिंग रेस्पिरेटरी ऑर्गन्स जे आपण शिकलो, हे सगळे आपण ऑर्गन शिकलो, नोज, नझल कॅव्हिटी, फॅरिंग, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युल्स, हे सगळे रेस्पिरेटरी ऑर्गन्स आपण शिकलो. हे फक्त त्या गॅसेसलाच कॅरी करतात का? तर उत्तर असेल नाही सर, ते फक्त गॅसेसला कॅरी करत नाहीत. तर ते आणखी काय करतात? तर आपण घेतलेली जी
एन्व्हायरमेंटल किंवा ॲटमॉस्फिरिक एअर आहे, तर त्या एअरला काय केलं जातं, तर त्या एअरला प्युरिफाय केलं जातं. हे सुद्धा या कंडक्टिंग याचंच काम आहे, त्याला प्युरिफाय केलं जातं. त्याला फक्त प्युरिफाय नाही, त्याला ह्युमिडिटी सुद्धा दिली जाते. एअरला ह्युमिडिटी सुद्धा दिली जाते. ह्युमिडिटी म्हणजे काय? ह्युमिडिटी म्हणजे काय, तर जी काही हॉट आणि वार्म एअर असते त्याला काय केलं जाते, कोल्ड, त्यालाच म्हणतात ह्युमिडिटी दिल्या जाते. त्या एअरला काय केलं जाते, प्युरिफाय केलं जाते. आता हे एवढंच काम करतात का, तर नाही. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन, दे प्रिव्हेंट द एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा फॉरेन मॉलिक्यूल. जेवढे काही फॉरेन मॉलिक्यूल असतील तर त्या फॉरेन मॉलिक्यूलच्या एंट्रीला सुद्धा ते प्रिव्हेंट करण्याचं काम करतात. कोण? कंडक्टिंग रेस्पिरेटरी ऑर्गन्स. कुठले कुठले आहेत? नोज, नजल कॅव्हिटी, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शरी ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स. इथपर्यंत लक्षात येईल का? यस. ऑक्सिजन नोज टू अल्व्हिओलाई, CO2 अल्व्हिओलाई टू नोज. माझं बोलणं कळते? यस. पण ऑक्सिजन नाही पोहोचला जात फक्त, त्याला आपण म्हणू ॲटमॉस्फिरिक ऑक्सिजन आणि याला आपण म्हणू अल्व्हिओलर CO2. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर एक्सचेंजिंग रेस्पिरेटरी ऑर्गन्स. एक्सचेंजिंग रेस्पिरेटरी ऑर्गन्स आपल्याला कॉमनली पाहिजे. एक्सचेंज रेस्पिरेटरी ऑर्गन्स म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी एक्सचेंजिंग होईल. आता आपल्याला माहिती आहे एक्सचेंजिंग कुठं होते, तर एक्सचेंजिंग ऑकर्स इन द अल्व्हिओलाई. आपण कॉमनली अल्व्हिओलायमध्ये एक्सचेंजिंग पाहतो. अल्व्हिओलायमध्ये ते कसं एक्सचेंजिंग होते, तर अल्व्हिओलाई जी आहे तर ते दोन घटकापासून बनते, अल्व्हिओलाई, आणि तिची जी डक्ट असते तिला म्हणतो आपण अल्व्हिओलर डक्ट. या दोन पार्टला आपण कॉमनली म्हणतो रे बेटा एक्सचेंजिंग रेस्पिरेटरी ऑर्गन. मी याला एक्सचेंजिंगच करतो, एक्सचेंज थोडंसं वेगळं वाटेल. एक्सचेंजिंग रेस्पिरेटरी ऑर्गन्स किंवा एक्सचेंजिंग रेस्पिरेटरी पार्ट. दोन अल्व्हिओलायच आहे. अल्व्हिओलायच आपण कॉमनली पाहतो, सोबत त्याची अल्व्हिओलर डक्ट, म्हणजे दोन एक्सचेंजिंग रेस्पिरेटरी ऑर्गन की ज्या ठिकाणी काय होईल, एक्सचेंज. कोणाचा एक्सचेंज, तर रेस्पिरेटरी गॅसेसचा एक्सचेंज. सो डेफिनेशन, द ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम वेअर द एक्सचेंजिंग ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस टेक्स प्लेस. ज्या ठिकाणी रेस्पिरेटरी गॅसेसची एक्सचेंज होईल. मग कुठले कुठले आहेत, तर ऑक्सिजन आणि CO2. कशी होती एक्सचेंज, तर मला सांगा, या अल्व्हिओलायमध्ये काय आणतो आपण, ऑक्सिजन. सो अल्व्हिओलाई मधला ऑक्सिजन हा कशामध्ये पुटअप केला जातो, तर ब्लडमध्ये. आणि ब्लड मधला CO2 हा कशामध्ये टाकला जातो, अल्व्हिओलायमध्ये. बरोबर आहे. सो दॅट्स वाय the alveoli and alveolar duct are considered as the exchanging respiratory organs. म्हणजे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम्समध्ये आपण किती प्रकारचे ऑर्गन्स आहेत, तर दोन ऑलवेज. सम आर्स कंडक्टिंग रेस्पिरेटरी ऑर्गन्स अँड सम आर्स एक्सचेंजिंग रेस्पिरेटरी ऑर्गन. कंडक्टिंग आपल्याला माहीत झाले ब्रॉन्क्युल्स पर्यंत, एक्सचेंजिंग सुद्धा माहीत झाले अल्व्हिओलाई आणि अल्व्हिओलर डक्ट. लक्षात ठेवता येईल. व्हेरी गुड. सो नाऊ आपल्याला स्टार्ट करायचं रे बेटा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेकॅनिझम्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम्स. आपल्याला रेस्पिरेशनचे मेकॅनिझम स्टार्ट करायचे आहेत. रेस्पिरेशन हे आपल्या बॉडीमध्ये होणारी एक सगळ्यात महत्त्वाची बायोलॉजिकल प्रोसेस आहे. काय होते या रेस्पिरेशन्समध्ये, तर आपण सगळ्यात पहिले काय करतो, जो ॲटमॉस्फिरिक ऑक्सिजन आहे तर तो आपल्या लंग्सपर्यंत पोहोचवतो, म्हणजे अल्व्हिओलायपर्यंत पोहोचवतो. मग तो ऑक्सिजन आपण ब्लडमध्ये टाकतो. ब्लडमधून तो ऑक्सिजन त्या सेलमध्ये जाते. सेलमध्ये त्या ऑक्सिजनचा यूज होतो, CO2 फॉर्म होतो. मग तो CO2 परत ब्लडमध्ये टाकला जाते. ते ब्लड काय करते, त्या CO2ला परत अल्व्हिओलायमध्ये आणते आणि अल्व्हिओलायमधून तो परत आपल्या नोजच्या थ्रू बाहेर पडतो. हा सगळा मेकॅनिझम म्हणजे मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. काय, त्या ॲटमॉस्फिरिक ऑक्सिजनला आपण आतमध्ये घेतो. कशामध्ये, अल्व्हिओलाय. अल्व्हिओलायमधून तो कशामध्ये जातो, ब्लड. ब्लडमधून तो कोणापर्यंत पोहोचतो, आपल्याला माहीत आहे ब्लड हे प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजनला घेऊन जाते. सो ऑक्सिजन सेलमध्ये जातो.
आपल्याला माहित आहे की सेलमध्ये गेल्यानंतर ऑक्सिजन हा ग्लुकोज सोबत रिॲक्ट होतो मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि एनर्जी आणि CO2 फॉर्म करतो. तो CO2 आपल्याला बाहेर काढायचा असतो. तर मग तो CO2 त्या सेलमधून परत ब्लडमध्ये येतो. ब्लडमधून तो CO2 अल्व्हिओलायमध्ये आणला जातो आणि अल्व्हिओलायमधला जो CO2 आहे हा परत नोजच्या थ्रू बाहेर टाकला जातो. हा जो मेकॅनिझम आहे, हा मेकॅनिझम याला आपण कॉमनली म्हणतो द मेकॅनिझम्स ऑफ रेस्पायरेशन. याच्यामध्ये या एवढ्या प्रोसेस शिकायच्या. सो मित्रांनो, या प्रोसेसमध्ये या रेस्पायरेशनच्या मेकॅनिझम्समध्ये आपल्याला जवळपास 5 प्रकारच्या प्रोसेस शिकायच्या आहेत. त्या प्रोसेसेस कुठल्या कुठल्या तर त्याची फक्त आज आपण इंट्रोडक्शन घेऊ आणि त्या प्रोसेसेस आपण नंतर चांगल्या प्रकारे डिटेल शिकू. ओके. सो सगळ्यात पहिले कुठल्या कुठल्या प्रोसेसेस आपल्याला कॉमनली पाहायच्या आहेत. सो आपलं हेडिंग असेल द मेकॅनिझम्स ऑफ रेस्पायरेशन. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज द मेकॅनिझम ऑफ रेस्पायरेशन. रेस्पायरेशनचे मेकॅनिझम्स आपल्याला शिकायचे आहेत. मेकॅनिझम्स ऑफ रेस्पायरेशन्स. या रेस्पिरेशन्स प्रोसेस मधला सगळ्यात महत्वाचा ना पहिला जर कुठला मेकॅनिझम असेल ज्याला आपण नंबर फर्स्ट नाव देतो तर तो आहे रे बेटा ब्रीदिंग. दिस इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट मेकॅनिझम ऑफ द रेस्पायरेशन, दॅट इज ब्रीदिंग. ब्रीदिंग. आता एक माहिती आहे आपल्याला का ब्रीदिंग म्हणजे काय, तर ही एक प्रोसेस आहे रेस्पायरेशन मधली. म्हणजे मेकॅनिझम्स ऑफ रेस्पायरेशन जो आहे तर तो 5-6 प्रोसेसमध्ये डिवाइड आहे. त्यातली पहिली प्रोसेस म्हणजे ब्रीदिंग. ही पहिली प्रोसेस आहे ब्रीदिंग. काय असते, कशी आहे, सगळी इंट्रोडक्शन आपण नंतर पाहू. ब्रीदिंग इट इज द फर्स्ट प्रोसेस इन द मेकॅनिझम ऑफ रेस्पायरेशन. आणि याच ब्रीदिंगला आपण अजून म्हणतो इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पल्मनरी व्हेंटिलेशन. याला आपण पल्मनरी व्हेंटिलेशन सुद्धा म्हणतो. पल्मनरी व्हेंटिलेशन पहिली प्रोसेस ब्रीदिंग किंवा तिलाच म्हणतात पल्मनरी व्हेंटिलेशन. ज्या प्रोसेसच्या थ्रू एन्व्हायरमेंटल ऑक्सिजन हा अल्व्हिओलायमध्ये घेतला जातो आणि तिच्याच थ्रू अल्व्हिओलायमधला CO2 हा बाहेर टाकला जातो. म्हणजे 2 प्रोसेस या ब्रीदिंग मध्ये असतील. काय असतील, कशा होतात ते आपण नंतर पाहू. पण पहिली प्रोसेस इन द मेकॅनिझम ऑफ रेस्पायरेशन जर कुठली असेल तर ती आहे ब्रीदिंग किंवा पल्मनरी व्हेंटिलेशन. दुसरी प्रोसेस द एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड CO2 in between alveoli and blood. ही दुसरी प्रोसेस आहे. कुठली? द एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड CO2 इन बिटवीन अल्व्हिओला अँड ब्लड. दिस इज द सेकंड प्रोसेस. पहिली ब्रीदिंग किंवा पल्मनरी व्हेंटिलेशन. दुसरी एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड द CO2 इन द बिटवीन अल्व्हिओला अँड ब्लड. किंवा याच प्रोसेसला म्हटलं जातं डिफ्युजन ऑफ ऑक्सिजन अँड CO2. हे सेम असेल. डिफ्युजन ऑफ ऑक्सिजन अँड CO2 इन बिटवीन द अल्व्हिओला अँड ब्लड. हे तुम्ही लिहिसाल. फक्त एक्सचेंज जागी डिफ्युजन. किंवा याच प्रोसेसला म्हटलं जाते एक्सटर्नल रेस्पिरेशन. लक्षात ठेवायचं, एक्सटर्नल रेस्पिरेशन. ओके. नेक्स्ट नंबर 3 ट्रांसपोर्ट of oxygen and CO2 through
ब्लड. ही नेक्स्ट प्रोसेस आहे. ट्रान्सपोर्टेड ऑफ ऑक्सिजन अँड CO2 थ्रू ब्लड, किंवा हिलाच कॉमनली म्हटल्या जाते इंटरनल रेस्पिरेशन. त्यानंतर नंबर फोर्थ एक्सचेंज of oxygen and CO2 in between blood and cell. ब्लड आणि सेल मध्ये सुद्धा ऑक्सिजन आणि CO2 चा आपल्याला माहित आहे फॉर द प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम एक्सचेंज होतो. ती चौथी प्रोसेस आहे या रेस्पिरेशन मधली, किंवा याच प्रोसेसला आपण म्हणतो डिफ्युजन ऑफ ऑक्सिजन अँड CO2 इन बिटवीन द ब्लड अँड सेल, किंवा हिलाच कॉमनली म्हणायचं आहे सेल्युलर रेस्पिरेशन. लक्षात ठेवायचं. पहिली प्रोसेस ब्रीदिंग किंवा पल्मनरी व्हेंटिलेशन, दुसरी एक्सचेंज ऑफ O2 अँड CO2 इन बिटवीन अल्व्हिओला अँड ब्लड, तिसरी ट्रान्सपोर्ट ऑफ O2 अँड CO2, चौथी एक्सचेंज ऑफ O2 अँड CO2 इन बिटवीन ब्लड अँड सेल. इथं काय अल्व्हिओला अँड ब्लड आहे, इथं काय आहे ब्लड अँड सेल. आणि सगळ्यात शेवटची आणि पाचवी प्रोसेस मी इथं लिहितोय, नंबर 5th प्रोसेस जी सगळ्यात शेवटची आहे तर ती आहे युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन इन सेल. या 5 प्रोसेसेस आहेत. द मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, ब्रीदिंग, exchange of O2 and CO2 at alveolar level, transport of O2 and CO2 through blood, exchange of O2 and CO2 at cellular level, आणि सगळ्यात शेवटची आहे युटिलायझेशन ऑफ O2 इन सेल. या सगळ्या प्रोसेसेस आपल्याला शिकणं म्हणजेच मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. तर उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण पाहू रे बेटा पहिली प्रोसेस ब्रीदिंग म्हणजेच पल्मनरी व्हेंटिलेशन. ओके, सो आजच्यासाठी एवढंच. बाकीचा टॉपिक पाहू उद्याच्या बॅचमध्ये. ठीक आहे.